कळमनुरी संघ अद्याप तुमचा आलेला नाहीये. याच्यानंतर डायरेक्ट पेनल्टी आहे, वॉर्निंग नाहीये. आपण पाहतोय पहिले षटक विकी कलमे आणि दोन्ही संघासाठी सूचना आहे की हा सामना 7 षटकाचा असणार आहे. गोलंदाजी मार्कवर विकी कलमे, स्ट्रायकर एंडला जुनेद, नॉन स्ट्रायकर एंडला महेश देशमुख. 2 षटकाचा पॉवर प्ले असणार आहे. गोलंदाजासाठी पारितोषिक आहे. पहिल्या चेंडूवर विकेटसाठी 500 रुपये अजय टाक शिवसेना शहर प्रमुख यांच्याकडून 500 रुपयाचं. पहिल्या चेंडूवर जर विकेट प्राप्त केला तर तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे अजय भाऊ टाक यांच्याकडून. गोलंदाजी मार्कवर विकी कलमे. पहिला चेंडू चांगला खेळून काढलाय जुनेदने. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. निर्धाव स्वरूपातला पहिला चेंडू. बघूया प्रथमतः नाणेफेक जिंकून पहिला चेंडू आपण पाहिला तर निर्धाव स्वरूपात पाहायला मिळालाय. सोहेल 11 तुळजापूर या संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा विकी कलमे गोलंदाजी मार्कवर धावेल जुनेदसाठी. अगदी पुढे टाकलेला चेंडू फटका खेळलाय. सौरभच्या डोक्यावरनं चेंडू कॉमेंट्री बॉक्स कडे येतोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. तिथे 4 धावा वाचवल्या गेलेत. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी 2 धावा सुद्धा पूर्ण केल्यात, म्हणजे चौकार वाचवला. दोन्ही फलंदाजांनी चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केल्यात. याबरोबर संघाचा धावसंख्येचं खातं उघडलंय. पुन्हा एकदा विकी कलमे धावतोय जुनेदसाठी. यावेळेस आखुडत्या टप्प्याचा चेंडू, परंतु अगदी डोक्याच्या वरनं जातोय. पंचांचा इशारा 1 बॉन्स प्लस वाईड. अतिशय अनुभवी पंच या सामन्यासाठी आपण पाहतोय. स्क्वेअर लेगला अनिल बेर्देवाड आणि स्ट्रायकर जे पंच म्हणून आपण पाहतोय नदीम सर. पुन्हा विकी कलमे गोलंदाजी मार्कवर धावेल. फलंदाज जुनेदसाठी. यावेळेस यू मिस आय हिट दांडी दांडी गुल. फलंदाज म्हणून ओळखला जातो जुनेद, परंतु बाद झालाय. एक मोठा खेळाडू बाद झाल्याच्या नंतर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अद्याप आलेला नाहीये. आमेश आयकॉन खेळाडू जे की पाथरीवरनं आलेला आहे. एक आयकॉन खेळाडू मध्ये या संघात स्थान निर्माण केले. या खेळाडूने बघूया आमेश कसा सामना करेल, कारण विकी कलमे चांगली गोलंदाजी करतोय, दर्जेदार गोलंदाजी करतोय विकी कलमे. विकी कलमे हा सुद्धा एक आयकॉन खेळाडू आहे. दोन्ही आयकॉनामध्ये होणारी ही टक्कर. बघूया कोणता आयकॉन सरस ठरेल. विकी कलमे मारलाय, फटका मारलाय, क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू जातोय 1 बॉल सीमा रेषा पार. जगदंबा कलेक्शन ने मात्र पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केले. चांगला इंटेंट दाखवलाय. आकुडत्या लेनचा चेंडू चांगला फटकार केलाय आणि चौकार प्राप्त केलाय. चांगली फलंदाजी एक आयकॉन खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा विकी कलमे धावेल. अगदी पुढे टाकलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये.
अन्सार कडून पाहायला मिळाला आणि गडी बाद. आमेशच्या चेहऱ्यावरची निराशा, कारण आमेशने पहिल्या चेंडूवर चौकार प्राप्त केल्याच्या नंतर अगदी पुढे टाकलेला चेंडू, जे की एक क्षेत्ररक्षक होता अन्सार, अगदी त्याच्या हातामध्ये झेल टिपलाय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहतोय, डावखुऱ्या हाताचा फलंदाज समीर, जे की मागच्या सामन्यामध्ये 2 चेंडूवर 2 षटकार मारले होते. तो सामना करेल समीर. या खेळाडूच्या बॉडीवरती जाऊ नका. दिसायला जरी छोटा असेल, मोठा फलंदाज आहे, चांगली फलंदाजी करतो. छोटा पॉकेट बडा धमाका समीर. बघूया कसा सामना करेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो एक आयकॉन खेळाडू, जो की लातूर वर्ण या संघामध्ये आलेला आहे. तुळजापूर संघामध्ये स्थान मिळवलं गेलंय. गोलंदाज विकी कलमे गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा धावेल विकी समीर साठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवर, परंतु निर्धाव स्वरूपात षटक समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागल्या गेल्या ते 2 गडी बाद 7 धावा. जर कळमनुरी संघाच्या जुनेचा विचार केला तर मोठा खेळाडू आहे, परंतु पहिल्या सामन्यामध्ये मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. आणि या सामन्याचा विचार केला तर याही सामन्यामध्ये अतिशय दुर्भाग्यरित्या बाद झालाय जुनेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संकेत मुसळेला पाहतोय आणि स्ट्रायकर एंडला महेश देशमुख फलंदाजी करतील. तुळजापूर संघाचा महेश, माफ करा संकेत होता. रिव्हर्सी फटका महेशचा आणि चेंडूला पाठवलंय. क्षेत्राबाहेर सीमा पार चौकार. महेश मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करत होता, परंतु मोठी खेळी खेळू शकला नाही. बघूया या सामन्यात कशी फलंदाजी करेल. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स फटका खेळून चौकार प्राप्त केलाय. पुन्हा एकदा महेश साठी ब्लॉक लेनचा चेंडू, एकदम फुल्लर लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. गोलंदाज संकेत मुसळे या गोलंदाजाकडून. गोलंदाजाची ऍक्शन बघितलं तर थोडेसे वेगळी आहे, परंतु गोलंदाजी चांगली करतो हा गोलंदाज संकेत मुसळे. यावेळेस आखुडत्या टप्प्याचा चेंडू, तेज तर्रार चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव स्वरूपात पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवर चौकार प्राप्त केल्याच्या नंतर मागच्या दोन्ही चेंडूवर पाहायला मिळाले की चांगली गोलंदाजी आहे. चांगली वापसी म्हणावी लागेल या षटकामध्ये संकेतची. पुन्हा एकदा धावेल, पंचांना क्रॉस केले. यावेळेस पुन्हा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु अगोदरच फलंदाज शफल झाला होता ऑफ स्टंपच्या बाहेर. त्यामुळे पंचांचा इशारा हा चेंडू डॉट म्हणजे निर्धाव स्वरूपाचा असेल. यावेळेस आखुडत्या टप्प्याचा चेंडू स्लोअर वन एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये खेळला आणि चेंडूला पाठवले सीमा पार चौकार. पण पहिले अगोदरचे चेंडू चाकल्याच्या नंतर हा चेंडू मात्र स्लोअर वन होता. फलंदाजाकडे चांगला वेळ होता, त्याचा चांगला फायदा घेतला आणि चौकार प्राप्त केलाय. काय चेंडू आहे, सुंदर चेंडू. यावेळेस फुलर लेनचा चेंडू. एक धाव तर पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु नकार दिलाय समीरने. एकच धाव. पण पाहतोय निर्धारित 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या गेले ते 16 धावा, 2 गडी बाद. पॉवर प्लेचे दोन्ही षटक संपलेले आहेत.
16 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. समीर आणि महेश ही कळमनुरीची फलंदाजीची जोडी अद्याप मैदानावर आहे. निर्धारित 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा. जर या संघासमोर तुळजापूर संघासमोर जिंकायचं असेल तर चांगली फलंदाजी, धावाचा डोंगर उभा करावा लागेल आणि गोलंदाजी सुद्धा चांगली करावी लागेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सलमान लेफ्टी, हैदराबादचा हा आयकॉन खेळाडू. आपण पाहिलं अगोदरचं षटक जे लातूरचा विकी कलमे या गोलंदाजाने टाकलं होतं. त्यानंतर संकेत मुसळे ज्याने दुसरं षटक हाताळलं. आता तिसरं षटक पाहतोय आपण सलमान लेफ्टी या गोलंदाजाला, जे की ISPL चा हा खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी करतो. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख परिसरामध्ये. स्ट्रायकर एंडला महेश देशमुख सामना करेल. काय चेंडू आहे, परंतु डाऊन द लेग चेंडू पडल्याच्या नंतर अधिकच दूर गेलाय. पंचांचे दोन्ही हात वर. वाईटचा हा चेंडू इशाराम पंचांचा. धावसंख्या वाढली 17 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. अद्याप 2 गडी बाद झालेले आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर. यावेळेस फटका मारलाय. बराच वेळ चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक नाही पोहोचणार. 1 2 3 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, परंतु झेल नाही टिपू शकले. नो मॅन्स लँड मध्ये पडलेला चेंडू. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली. आता स्ट्रायकर एंडला पाठवले फलंदाज समीरला. एक युवा खेळाडू समीर चांगला दर्जेदार फलंदाज आहे. आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सलमानला. आणि समीरच्या बॅटचा नवीन फलंदाज फैजलला पाहतोय आपण. एक आयकॉन खेळाडू, मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. गोलंदाजी मार्कवर सलमान. चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक नाही पोहोचणार आणि चेंडू जातोय सीमा पार. एक आयकॉन खेळाडू, फलंदाज आणि गोलंदाज सुद्धा आपण पाहतोय आयकॉन. चांगली चुरस मैदानाच्या आतमध्ये, चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये लढली जाते. गोलंदाज आणि फलंदाज. फैजल हा उत्तर प्रदेश वरून बिलॉंग करतोय. चांगली फलंदाजी करतोय. मागच्या सामन्यात सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. यावेळेस रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न करता. आपण पाहू शकता काय बॉडी, म्हणजे एकदम 360 प्लेयर वाटतोय त्याच्या बॉडी लँग्वेज वरनं. फैजल निर्धाव स्वरूपाचा चेंडू. चांगली वापसी चौकार काढल्याच्या नंतर गोलंदाज सलमानची पुन्हा एकदा धावेल. यावेळेस केवळ दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे आणि रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा झालाय आणि धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षक असताना सुद्धा घेतलेली आहे धाव. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. आपण पाहतोय तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. हा सामना 7 षटकाचा असणार आहे. आता महेश
त्यावेळेस आकुडत्या टप्प्याचा चेंडू पडल्याच्या नंतर उसळी जास्त घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केली. निर्धारित 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकार लागल्या गेले आहेत ते 3 गड्याच्या मोबदल्यात 24 धावा. 24 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण संकेतला पाहतोय. संघासाठी 4थं षटक आणि स्वतःचं शेवटचं षटक घेऊन आलाय तो म्हणजे संकेत मुसळे. स्ट्रायकर एंडला महेश देशमुख सामना करतील. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा धावपलकार लागल्या गेलेत. संघाला जिंकायचं असेल तर मोठी धावसंख्या उभारावी लागेल आणि चांगली गोलंदाजी सुद्धा करावी लागेल. या दरम्यान संकेतचा हा चेंडू कोणत्या टप्प्याचा चेंडू थोडस फलंदाजाच्या बॉडी लँग्वेज वरनं वाटलं की त्याला वाटले का चेंडू तेज तरार येईल. अगोदरच बॅट हवेमध्ये फिरवली परंतु फिरवल्याच्या नंतर चेंडू आलाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा धावतोय संकेत. यावेळेस रिव्हर्स पटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस लेंथ परिवर्तन पाहायला मिळाले. पुढे टाकलेला चेंडू रिव्हर्स पटका खेळण्याच्या प्रयत्नात निर्धाव पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये 2 चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळाले. यावेळेस गती परिवर्तन हे आहे बघा चतुराईचा गेम. काय गोलंदाजी आहे. अगोदर पाहिलंय आपण आखोडत्या टप्प्याचा चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा रिव्हर्स पटका खेळताना आपण पाहिले समोरच्या चेंडू टाकलाय समोरच्या चेंडूचा परंतु निर्धाव आणि तिसरा चेंडू गती परिवर्तन. म्हणजे यांच्याकडे 6च्या 6 ऑप्शन आहेत गोलंदाजाकडे. पुन्हा एकदा गोलंदाज धावेल. पुन्हा एकदा दूर टाकलेला चेंडू तो पण निर्धाव. काय गोलंदाजी आहे. म्हणजे अतिशय दांडगा अनुभव गोलंदाजाला दिसतोय आणि त्या प्रकारचं प्रदर्शन या गोलंदाजाकडून संकेत मुसळे या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. अक्षरशः बांधून ठेवलंय महेश देशमुखला. यावेळेस महेश देशमुख तुटून पडलाय आणि चेंडूला पाठवलंय हवाई यात्रामध्ये सीमा पार षटकार. तांत्रिक बाबीचा जर विचार केला तर अख्खे 4च्या 4 चेंडू वेगळ्या प्रकारचे पाहायला मिळाले होते गोलंदाज संकेत मुसळेकडून. परंतु जे शेवटचा चेंडू पाहिला अगदी पारखलं फलंदाजाने. महेशने वेट केलाय आणि नंतर प्रहार केलाय. पुन्हा एकदा सामना करेल महेश संकेतचा. पुन्हा आकुडत्या टप्प्याचा चेंडू फलंदाजापासून दूर टाकलेला स्क्वेअर कट खेळलाय. क्षेत्ररक्षक थोडीशी मिसफील्ड झाली आणि चेंडू जातोय सीमा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. आता पाहतोय आपण 4 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा धाव पलकावर लागल्या गेलेल्या आहेत. म्हणजे निर्धारित 4 षटकाचा अजूनही खेळ मैदानाच्या आतमध्ये पडणं बाकी आहे. 34 धावा अद्याप झालेल्या आहेत धाव पलकावर. बघूया महेश देशमुख आणि फैजलची ही जोडी मैदानावर आहे. फैजल एक उत्कृष्ट खेळाडू एक आयकॉन खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी करतो त्याचबरोबर चांगली फलंदाजी सुद्धा करतो. बघूया कसा सामना करेल. आयकॉन खेळाडूचा जर विचार केला तर एक जिम्मेदारी असते फलंदाजावर गोलंदाजावर. आणि दोन्ही आयकॉन खेळाडू आपण पाहतोय गोलंदाज आणि फलंदाज. बॅटचा एज लागलाय असं चित्र काहीतरी मैदानाच्या आतमध्ये दिसतंय आणि फलंदाज माघारी जाताना आपण पाहतोय. म्हणजे एक मोठा खेळाडू बॅटचा एज लागून विकेट किपर कृष्णा गवळीच्या हातामध्ये जेलबाद.
कसा सामना करतील वीरेन ठाकूर. पुढचा चेंडू तेज तर्रार फॉलो थ्रो मध्ये खेळलं होतं. निर्धाव स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाले चेंडू. फॉलो थ्रो मध्ये स्वतःचं क्षेत्ररक्षण. थोडा वेळ चेंडू हवेमध्ये होता परंतु झेल घेणं एवढं सोपं नाहीये गोलंदाजाला गोलंदाजी करून. अगदी पुढे पडलेला चेंडू. पुन्हा एकदा धावतोय सलमान. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु गती परिवर्तन पाहायला मिळाले. स्लोअर वन चेंडू सलमान या गोलंदाजाकडून पाहायला मिळतोय. वीरेन ठाकूर पुन्हा एकदा तयार होतोय सलमान साठी. छोटस रनअप आहे गोलंदाजाचं. यावेळेस पटका खेळला. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे आणि बाद. सुंदर झेल तिथे पाहायला मिळालाय अभिचा. मॅन फॉर्म चिखली चांगला फलंदाज आहे. चांगला फटकेबाज आहे. बघूया कशी फलंदाजी करेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव करताना आपण पाहतोय कृष्णा गवळीकडून. धावसंख्या झालेली आहे 34 धावा. 5 गडी बाद झालेले आहेत. गोलंदाजी मार्कवर सलमान आणि स्ट्रायकर एंडला सचिन. सचिनचा प्रयत्न मोठा फटका खेळण्याचा स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता परंतु अपयशी ठरलाय फलंदाज. निर्धाव स्वरूपात चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. जर एकंदरीत विचार केला सलमानचा तर 8 धावा देत 3 गडी बाद केलेत गोलंदाज सलमानने. महेश देशमुख जे की ओपनिंग फलंदाज अजूनही खेळपट्टीवर आहेत त्यांच्याकडून कानमंत्र दिला जातोय सचिनसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पडल्याच्या नंतर कमी उसळी घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला निर्धाव स्वरूपाचा. म्हणजे निर्धारित 5 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे 2 षटक अजूनही पडणं बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सौरभ बिराददार. सौरभ बिराददार जेव्हा जेव्हा समोर येतो मला या खेळाडूची मुखेड येथे खेळलेली खेळी आठवते. म्हणजे वन मॅन शो सौरभ बिराददार या फलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळाला होता मुखेड येथे. पाहू शकता आपण सौरभ बिराददार. गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर एंडला ओपनिंगचे फलंदाज महेश देशमुख सामना करतील. धावसंख्या स्थिरावलेली आहे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा 5 गडी बाद. या दरम्यान पहिला चेंडू घेऊन येतोय सौरभ. स्ट्रायकर एंड फलंदाज महेश साठी. पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. कृष्णा धावतोय आणि कृष्णाचा प्रयत्न थोडासा अपयश. निघालेल्या गोळीसारखा चेंडू सीमा पार गेलाय. पुन्हा एकदा महेश देशमुख. गती परिवर्तन. दिमाग क्रिकेटचा कमी आणि बुद्धिबळाचा खेळ खेळला जातोय गोलंदाज आणि फलंदाजाकडून. या अगोदरचा चेंडू फुलटॉस लोअर फुलटॉस चेंडू पाहायला मिळाला होता. या चेंडूवर आपण पाहतोय गती परिवर्तन. आपण जे पॉइंट मध्ये जे क्षेत्ररक्षक पाहताय अमर गायकवाड या खेळाडूकडे जर थोडस लक्ष दिलं पाहिजे. मोठा खेळाडू आहे. यावेळेस काय फटका मारलाय भावा आणि चेंडूला पाडवलाय सीमा पार षटकार.
महेश काय फलंदाजी करतोय. या अगोदरचा चेंडू स्लोअर वन होता, त्यानंतर आपण लगा पाठोपाठ स्लोअर वन चेंडू पाहिलाय आणि चांगला वेट करून चेंडूला खेळून काढलाय सीमा पार षटकारासाठी. पुन्हा एकदा महेश देशमुख सामना करेल सौरभ बिराददार. मॅन फ्रॉम तुळजापूर धावतोय, पंचांना क्रॉस केले. रिवर्स क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेमध्ये. थोडासा निराश आपण पाहू शकता फलंदाजाच्या बॉडी लँग्वेज वरनं. संधी होती तो थोडासा अपयशी आहे. आखुडत्या टप्प्याचा चेंडू रिवर्स फटका. भरपूर वेळ होता फलंदाजाकडे, परंतु बॅटचा संपर्क बॅटशी व्यवस्थित झालेला नाहीये आणि निर्धार स्वरूपाचा चेंडू. या दरम्यान पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड फटका आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा. आणि जरा बाउंड्री लाईनवर बसलेले प्रेक्षक यांना विनंती आहे की आपण थोडस मागच्या साईडला व्हायचंय, कारण क्षेत्ररक्षकाला अडचण नकोय. पुढचा चेंडू यावेळेस थोडासा रूम क्रिएट केला होता, परंतु अपयशी ठरलाय. म्हणजे शेवटचा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळालाय. म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर 6 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेल्या तर 5 गड्याच्या मोबदल्यात 50 धावा. शेवटचे 6 चेंडू पडणं अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. आपण पाहतोय हनुमान मंदिर मैदान येथे मोठमोठे खेळाडू फैजल, आमेश, कृष्णा गवळी, आमर गायकवाड, सौरभ बिरादार यासारखे मोठे मोठे खेळाडू आज आपल्या मैदानावर भोकरच्या या मैदानावर आपण पाहतोय. धावसंख्या स्थिरावलेली आहे. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 50 धावा, 5 गडी बाद. शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडणं बाकी आहे. बघूया किती धावा उभे करतील. गोलंदाजी मार्कवर पाहतोय आपण गोलंदाज विकी कलमे. विकीने पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 7 धावा खर्च करत 2 गडी बाद केले होते. मागच्या सामन्याचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये 4 गडी बाद केले होते विकी कलमेने. विकी कलमे सचिन सूर्यवंशी साठी. कोणत्या टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेमध्ये खेळणारे क्षेत्ररक्षक आहे तिथे. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली आणि स्ट्रायकर एंडला पाठवलंय महेश देशमुखला. धावसंख्या 51. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. बघ या 5 चेंडू मध्ये किती धावा करतील कळमनुरी संघाचे फलंदाज जे की महेश देशमुख, नॉन स्ट्रायकर एंडला सचिन सूर्यवंशी. विकीचा पुढचा चेंडू तेच तर्रार चेंडू आणि तेवढा जोरात खेळलेला हा फटका आणि चेंडू जातोय सीमा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. फलंदाजी करतोय. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 55 धावा धावपलकावर लागली गेली. 4 चेंडूचा खेळ बाकी. विकी कलमे गोलंदाजी मार्कवर मोठा रनअप धावतोय महेश साठी. मारलाय काय पॉवरफुल फटकाय आणि चेंडूला पाठवलंय सीमा पार षटकार. लोकांचा डाव आहे का? शेवटच्या षटकामध्ये लय सापडली ती म्हणजे फलंदाज महेशला. चांगली फलंदाजी करतोय महेश शेवटच्या षटकामध्ये. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत.
आणि सामना करेल इनफॉर्म फलंदाज महेश देशमुख. 47 जर वैयक्तिक विचार केला तर 47 धावावर फलंदाजी करतोय महेश. फुल टॉस केवळ पुश केले आणि चेंडूला पाठवलंय सीमा पार षटकार. चौकार. बॅट आहे का बाईज आहे? बाईज. या चौकाराबरोबर 71 धावा धावफलकावर लागल्या गेलेत. एकाकी झुंज देतोय म्हणजे 71 धावाचा जर विचार केला तर फलंदाज महेश देशमुख 53 धावावर फलंदाजी करतो वैयक्तिक. काय फलंदाजी आहे महेशची. विकी कलमेचा पुढचा चेंडू म्हणजे शेवटचा चेंडू. यावेळेस तेज तर्रार चेंडू टाकलाय आणि निर्धाव म्हणजे निर्धारित 7 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागले गेले ते 71 धावा. 72 धावाचा पाठलाग करावा लागणार ते म्हणजे तुळजापूर संघाला.
नवीन फलंदाज जे ओपनिंगचे फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय सौरभ बिरादार आणि कृष्णा गवळी तुळजापूरचे दोन्ही ओपनिंगचे फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. क्षेत्ररक्षण सजलं गेलेलं आहे. 72 धावाचा पाठलाग करतोय. त्यामध्ये त्यांना 42 चेंडूचा सामना करावा लागेल. 42 चेंडू आणि 72 धावांची गरज तुळजापूर संघाला जिंकण्यासाठी. बघूया कोणता संघ मजल मारेल. गोलंदाजी मार्कवर आमेश. स्ट्रायकर इनला आपण पाहतोय कृष्णा गवळी. नॉन स्ट्रायकर इनला सौरभ बिरादार. आमेचा पहिला चेंडू केवळ दिशा दाखवली. आपण पाहतोय बैठक फटका. केवळ दिशा दाखवली आणि चेंडूला पाठवलंय सीमा पार. प्रकारची फलंदाजी अगोदरच्या सामन्यात पाहायला मिळाली होती. अगदी तसाच सेट होऊन आलेला फलंदाज कृष्णा गवळी. पहिल्या चेंडूवर प्रहार. चेंडू सीमा पार चौकार. पुन्हा एकदा आमेश गोलंदाजी मार्कवर धावेल. यावेळेस चेंडू हवेमध्ये होता परंतु चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेमध्ये सीमा पार. मागच्या सामन्यात आपण पाहिले 2 चेंडूवर 2 चौकार होते. याही सामन्यात आपण पाहतोय 2 चेंडूवर 2 चौकार. म्हणजे ज्या प्रकारची फलंदाजीसाठी हा फलंदाज ओळखला जातोय अगदी त्याच प्रकारची फलंदाजी मॅन फ्रॉम तुळजापूर कृष्णा गवळी. पुन्हा एकदा चेंडू जातोय फाईन लेग सीमा पार. जगदंबा कलेक्शन षटकार. आपण पाहिलंय ज्या प्रकारचा चेंडू आहे या सामन्यासाठी जे इतर खेळाडूंचा जर विचार केला थोडासा हार्ड जातोय फलंदाजी करण्यासाठी परंतु या फलंदाजाला काही फरक पडत नाहीये. काय फलंदाजी करतोय. ज्या प्रकारची फलंदाजी अगोदरच्याही सामन्यात केली होती त्याच प्रकारची फलंदाजी अजूनही बरकरार कायम कॉन्स्टंट फलंदाज कृष्णा गवळी. आपण जर एकंदरीत विचार केला तर 344 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करतोय कृष्णा. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव यावेळेस पाहायला मिळालाय आमेश कडून. आयकॉन खेळाडू आहे आमेश. बघूया पुढचा चेंडू कसा हाताळेल. लोअर फुलटा चेंडू क्षेत्ररक्षक होता. एक संधी होती एक चान्स होता
परंतु संधीचं सोनं करता आलेलं नाहीये आणि एक मोठ्या खेळाडूला मिळालेलं हे जीवनदान म्हणावे लागेल. परंतु झेल सोपा नव्हता. प्रयत्न 100% होते. जमीर आणि मुद्दसीर त्या दिशेमध्ये जे क्षेत्ररक्षक होते, मुद्दसीर मुद्दू चांगला प्रयत्न, परंतु झेल नाही टिपू शकले आणि एक संधी मिळाली. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या. धावफलकावर लागल्या गेल्या ते 16 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिवर्स फटका आणि काय फटका, दिमाखदार फटका. चेंडू जातोय सीमा पार चौकार. पुन्हा एकदा चेंडू आलाय. थोडासा हातबल दिसतोय गोलंदाज, कारण एक संधी निर्माण केली होती आमेशने. पुन्हा एकदा धावेल. यावेळेस थोडस दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. डाऊन द लेग चेंडू आणि वाईट स्वरूपाचा. आमचे नदीम सर एक अनुभवी पंच या सामन्यासाठी पंच म्हणून आहेत आणि पंचांचं मात्र इथं कौतुक केलं पाहिजे. अतिशय सिनियर पंच नदीम सर. पुन्हा एकदा स्वतः रूम क्रिएट करून फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. चांगली वापसी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागल्या गेल्या ते बिनबाद 21 धावा. तर अगोदरच आपण पाहतोय रिप्ले मध्ये, अगोदरच थोडस ऑफ स्टिकला शपल होऊन फाईन लेगच्या दिशेमध्ये फटका मारण्याचा प्रयत्न होता कृष्णा गौडीचा, परंतु तेच तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज आमेश कडून. आता इक्वेशन मात्र आले. 36 चेंडू मध्ये 51 धावांची गरज असणार आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय फैजल. फैजल एक आयकॉन खेळाडू आहे फैजल. आपण या गोलंदाजाची स्पीड अगोदरच्या सामन्यात पाहिली. एक तेज तर्रार गोलंदाज म्हणून ओळखला जातो. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करताना पाहतोय आपण, कारण रंगतदार सामना होणार आहे. कारण अनुभवी खेळाडू दोन्ही जर विचार केला तर एका बाजूने जर पाहिले डावखुरे आताचे फलंदाज सौरभ बिराददार आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय फैजल, जे की उत्तर प्रदेश वरून या संघामध्ये आलाय. चांगली गोलंदाजी करतो. याचं प्राचित्य आपण पाहिल्या अगोदरच्या सामन्यात काय गोलंदाजी केली होती. बघूया या षटकामध्ये कशी गोलंदाजी करेल. यावेळेस फटका मारलाय, क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू जातोय का. यस, चेंडू सीमा पार जगदंबा कलेक्शन चौकार. बघूया फैजल सौरभ बिराददार साठी गोलंदाजी करेल. पहिल्या चेंडूवर चौकार आल्याच्या नंतर चांगला चेंडू होता. एकंदरीत विचार केला तर गोडलेनचा हा चेंडू. सौरभ काय चेंडू आहे, चांगला चेंडू आणि तेवढा चांगला फटका. प्रयत्न जुने आलाय, परंतु चेंडूला अडवलं गेलंय काय नाही आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा पार जगदंबा कलेक्शन चौकार. चांगली गोलंदाजी, परंतु तंत्रशुद्ध फलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये सौरभ बिराददार या फलंदाजाकडून. काय चेंडू आहे भाऊ आणि काय स्पीड आहे. वाह, सुंदर गोलंदाजी. म्हणजे ज्या प्रकारचा चेंडू टाकला गेलाय, मला इंटरनॅशनल क्रिकेटर ज्या प्रकारची गोलंदाजी करतात त्यांची आठवण आली. काय चेंडू होता, काय अँगल क्रिएट केलाय गोलंदाजाने आणि सुंदर चेंडू हाताळलाय सौरभ बिराददार.
आता सामना करतील क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव. मारलाय, फटका मारलाय क्षेत्ररक्षक जुनेद. आणि काय, आणि झेल बाद, काय झेल नाही, ढांगा टाकल्यात आणि काय पोहोचला, अगदी 2 सेकंदामध्ये चेंडू पर्यंत पोहोचला आणि सुंदर झेल पाहायला मिळालाय. आणि तंबूत परतावं लागेल एक मोठा खेळाडू सौरभ बिराददार. बॅक टू पवेलियन. दिमागाचा खेळ पाहतोय आपण गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामध्ये. फैजल पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार काढल्याच्या नंतर काय गोलंदाजी करतोय, काय तेज तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता सौरभ बिराददार डावखुऱ्या हाताचा फलंदाज बाद झाल्याच्या नंतर दुसऱ्या डावखुऱ्या हाताचा फलंदाज सलमान फलंदाजीसाठी आलाय. आपण पाहू शकता काय जजमेंट केलंय जुनेदने टीव्ही स्क्रीनवर रिप्ले मध्ये. चांगला झेल, अगदी डाऊन द ग्राउंड झेल होता, थोडासा वाईडला उभा होता जुनेद, परंतु चांगलं जजमेंट तिथं पाहायला मिळालंय जुनेदचं. एक मोठा खेळाडू आहे, चांगला दर्जेदार फलंदाज आहे, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण जुनेदकडून पाहायला मिळालंय. चांगला झेल. आता सलमान सामना करतील डावखुरे हाताचे फलंदाज सलमान. लेफ्टी मोठे खेळाडू आहेत आणि तेवढाच मोठा गोलंदाज फैजल आहे. या षटकामध्ये फैजलने दाखवलंय की मला ज्या कामासाठी या संघामध्ये स्थान दिले गेले ते काम चोख बजावतोय हा गोलंदाज फैजल. आता सलमान, काय चेंडू आहे, काय गती आहे भाऊ, वाह, नक्कीच कौतुक केलं पाहिजे. आपण पाहतोय आमच्या अनिल बेर्देवाडच्या गोलंदाजीला सुद्धा लाजवेल असा हा गोलंदाज. तेज तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय फैजल कडून. बॅट उचलण्याच्या अगोदर चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन पोहोचला होता. सलमान आणि फैजल या दोघांमध्ये लागलेली ही लढत. गोलंदाजी मार्कवर फैजल. यावेळेस आखुडत्या टप्प्याचा चेंडू, परंतु पंचाचा इशारा वाईट चालाय, म्हणजे एक्स्ट्राच्या रूपातली ही धाव असणार आहे. 1 धाव वाढली गेली, धावसंख्या जाऊन पोहोचली 30 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. मात्र फैजल गोलंदाजी सुंदर करतोय. म्हणजे आतापर्यंत जेवढ्या गोलंदाजांनी या खेळपट्टीवर गोलंदाजी केली त्यामधला सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून ओळख निर्माण केली अद्याप तरी. पुन्हा एक चांगला चेंडू. हा, आणि पंच नदीम सर यांचा इशारा आलाय का वाईट चेंडू असणार आहे, म्हणजे अजून एक एक्स्ट्रा धाव पलकावर लागली गेली. थोडस दिशा भरकटतोय. गोलंदाजी मात्र चांगली आहे. 1 विकेट प्राप्त केलाय. मोठा फलंदाज सौरभ बिराददारला बाद केलाय. आता सलमान लेफ्टी एक आयकॉन खेळाडू फलंदाजी करतोय. काय चेंडू आहे, काय चेंडू आहे, आणि सुंदर षटक समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा, 1 गडी बाद. पॉवर प्लेचे 2 षटक संपलेले आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, वेळ नका. यानंतरही अजूनही आपल्याला सामना खेळवायचा आहे, कारण यानंतरचा सामना आजच्या दिवसाचा निर्णायक सामना होणार आहे. आमच्या प्रेक्षकामध्ये बोललं जात आहे की काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. ज्या गोलंदाजाने ज्या प्रकारची गोलंदाजी केली ते अतिशय सुंदररित्या, जेवढं कौतुक करावं त्या गोलंदाजाचं तेवढं कमी आहे. तेच तर्रार गोलंदाज. आता पुन्हा एकदा एक आयकॉन गोलंदाज आपण पाहतोय आमेशला. स्वतःचं शेवटचं षटक घेऊन आलाय. पहिले षटक पाहिले गेले तर पहिले षटक थोडंसं महागडं होतं. एक संधी निर्माण केली होती, परंतु 21 धावा खर्च केल्या होत्या. आता कृष्णा गवडी तोच फलंदाज असेल. हे षटक खूप महत्वाचं असणार नाही. दोन्ही संघाच्या बाजूने जर विचार केला तर ही षटक खूप इम्पॉर्टंट षटक असणार आहे. धावतोय गोलंदाज आमेश.
कृष्णा गवळीसाठी. चांगला फटका खेळलाय क्षेत्ररक्षक, बघूया आहे त्या दिशेमध्ये. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कृष्णा गवळीचा, परंतु नकार दिलाय तिथे सलमानने. केवळ एकच धाव. धावसंख्या वाढतीये, जाऊन पोहोचली ती 32 धावा. 32, लॉस ऑफ 1 विकेट. 29 चेंडू मध्ये 40 धावांची अजूनही गरज असणार आहे. आमेश, दोन आयकॉन खेळाडू, गोलंदाजाने आयकॉन आणि फलंदाजही आयकॉन. थोडस दूर ठेवण्याचा प्रयत्न, अधिकच दूर गेलाय चेंडू. आणखी एक वाईड स्वरूपातला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या वाढते, 33 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. 33. चांगला चुरशीचा सामना मैदानाच्या आतमध्ये लढला जातोय. आमेश आणि स्ट्रायकर यांना फलंदाज पाहतोय सलमान, लेफ्टी. चांगला चेंडू, परंतु अजूनही आपण जर विचार केला तर पंचाच्या बाजूने अतिशय दूर टाकलेला चेंडू. आणखी एक वाईड चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस थोडासा कानमंत्र दिला जातोय कर्णधार वीरेन ठाकूर कडून आमेशला. त्यांचे प्लॅन मात्र साफ आहेत. जर विचार केला एकदम प्लॅन, त्यांची रणनीती आखनीती साफ आहे. 34 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. अजूनही 38 धावांची गरज असणार आहे 29 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि बॅटचा येज लागून पवेलियन मध्ये बाद. चांगली गोलंदाजी डीजे. चालू आहे, कारण या अगोदरचे दोन्ही चेंडू जे पाहिलेत आपण वाईट चेंडू होते. म्हणजे गोलंदाजाचा साफ विचार होता की फलंदाजापासून दूर टाकायचे चेंडू. आणि तिसरा चेंडू सुद्धा अगदी त्याच प्रकारचा होता, परंतु सलमान स्वतः शफल झाला होता ऑफ स्टंपला आणि बॅटचा येज लागून फर्स्ट स्लिप, जिथे महेश एक चांगला क्षेत्ररक्षक उभा होता त्याच्या हाती झेल बाद झालाय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. आमार हा फलंदाज खूप तगडा आहे. जेव्हा जेव्हा तुळजापूर संघ संकटात सापडतो तेव्हा हा संकट मोचक फलंदाज म्हणून तयार होऊन येतो, तो म्हणजे आमर गायकवाड. खूप तगडा खेळाडू आहे. बघूया या सामन्यात कशा प्रकारची फलंदाजी करेल. मागच्या काही षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी, सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते. पुढचा चेंडू, पहिल्या चेंडूवर मोठा फटकार खेळण्याचा प्रयत्न होता अमरचा, परंतु निर्धाव स्वरूपात चेंडू. म्हणजे चांगली गोलंदाजी मागच्या काही षटकामध्ये पाहायला मिळाली. अजूनही नॉन स्ट्रायकर एंडला कृष्णा गवळी आणि स्ट्रायकर एंडला अमर गायकवाड सारखे फलंदाज आहेत. सामना अजून संपलेला नाहीये. दोन मोठे संघ, या दोन मोठ्या संघामध्ये ही लढली जाणारी चुरशीची लढत आपण पाहतोय. काय चेंडू आहे, सुंदर चेंडू, रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु माघारी पाठवले तिथे कृष्णाने. निर्धाव स्वरूपात चेंडू. आमेश आणि फैजल काय गोलंदाजी करतायत मागच्या काही षटकापासून. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते. यावेळेस थोडासा कानमंत्र दिला जातोय कृष्णा गवळी यांच्याकडून अमर गायकवाडला. दोन्ही खेळाडूचा विचार केला तर मोठे खेळाडू आहेत. आपसामध्ये बराच क्रिकेट यांनी खेळला गेलाय. कसल्या प्रकारची गोलंदाजी करेल अमर गायकवाड साठी. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक समीर आहे तिथे, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. तत्पूर्वी एक धाव सुद्धा पूर्ण केली. धावसंख्या जाऊन पोहोचली 35.
म्हणजे अगदी बरोबरीचा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तिसरं षटक चालू आहे. शेवटचा चेंडू माझ्यामध्ये पडणं बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर आमेश, स्ट्रायकर एंडला कृष्णा गवळी. चांगला चेंडू, क्षेत्ररक्षक आहे परंतु काटा बदललाय. चेंडूने काटा बदललाय आणि चेंडू जातोय थर्ड मॅन सीमा पार चौकार. जेवढ्या गतीने चेंडू फलंदाजाकडे आला होता अगदी त्याच गतीने केवळ दिशा दाखवली तिथे कृष्णा गवळीने. आपण पाहू शकता दिमागदार खेळ. कृष्णाला माहित आहे विकेट मात्र गमावत आहेत. त्यांची विकेट किती महत्वाची आहे कृष्णाला माहित आहे. केवळ दिशा दाखवली आणि सीमा पार चौकार प्राप्त केलाय. आता गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा फैजल राऊंड विकेट गोलंदाजी करतोय अमर गायकवाड साठी. यावेळेस समोरचा फटका आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सुंदर झेल. तेज तर्रार चेंडू होता तिथे फैजलचा आणि केवळ पुश केले. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन स्थिरावला आणि गडी बाद झाला तो म्हणजे अमर गायकवाड. आता अमर गायकवाड बाद झाल्याच्या नंतर नवीन फलंदाज अन्सार येतोय. धावसंख्या स्थिरावलेली आहे. 39 धावा धावपलकावर लागल्या गेलेत. म्हणजे अजूनही जर एकंदरीत विचार केला तर 23 चेंडू मध्ये 33 धावांची गरज असणार आहे. 7 षटकाचा सामना असणार आहे. हे षटक महत्वाचं असणार आहे फैजलचं, कारण फैजलने पहिल्या चेंडूवर एक मोठा विकेट प्राप्त केला. अमर गायकवाडला माघारी पाठवलंय, तंबूत पाठवलंय. आता अन्सार फलंदाजी करेल. एक उंच बांधाचा खेळाडू अन्सार. बघूया कसा सामना करेल फैजलचा. फैजलची मात्र तुफानी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फैजलने एकंदरीत 10 धावा खर्च करत 2 गडी बाद केले, ज्यामध्ये 2 मोठे विकेट प्राप्त केलेत त्यांनी. एक म्हणजे सौरभ बिरादार आणि दुसरा म्हणजे अमर गायकवाड. यासारखे मोठे खेळाडू बाद करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये, परंतु करून दाखवलंय ते म्हणजे फैजल या गोलंदाजाने. आता स्ट्रायकर एंडला अन्सार असेल. गोलंदाजी मार्कवर आपण फैजलला पाहतोय. काय गती आहे या गोलंदाजाकडे, काय चेंडू टाकतोय. आपण पाहतोय मैदान मात्र खचाखच भरतंय चारी बाजून. आपण पाहतोय दिवसेंदिवस जर विचार केला तर प्रेक्षक वर्ग वाढतो या मैदानावर. फैजलचा पुढचा चेंडू अन्सारसाठी. तेच चेंडू बॅटसी येऊन आदळलाय. जुने क्षेत्ररक्षक आहे, तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली. आता कृष्णा गवळी स्ट्रायकर यांना फलंदाजी करतील फैजल या गोलंदाजासमोर. ही रंगत महत्वाची आहे. या दोघांमधली ही लढत अतिशय महत्वाची आहे, कारण ज्या प्रकारचा गोलंदाज आहे त्याच प्रकारचा फलंदाजही आहे. चुरशीची लढत, 2 मोठे खेळाडू. पुढचा चेंडू रिवास. भाऊ कृष्णा भाऊला मानलं पाहिजे, कारण या प्रकारच्या तेज तर्रार चेंडूवर रिवर्स फटका खेळून चेंडूला
तेज तर्रार चेंडूला रिव्हर्स फटका खेळणं एवढं सोपं काम नसतं, परंतु कृष्णा गवळीकडे टाइम आहे. कृष्णा गवळी या फलंदाजाकडे भरपूर वेळ आहे. फुटबॉल सारखा चेंडू दिसतो या फलंदाजाला. पुन्हा एकदा फटका खेळलाय आणि चेंडूला पाडवलंय सीमा पार चौकार. डीजे पुन्हा एकदा फैजल बॉलिंग मार्कवर तयार आहे कृष्णा गवळीसाठी. काय चेंडू आहे, सुंदर हाताळलाय क्षेत्ररक्षक आहे. दुसरी रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न, सुसाईड कॉल आहे का? आणि पंचांचा इशारा, धाव बाद. अन्सार बॅक टू पवेलियन. डीजे अभिकडे बॅट दिसतीये, बघूया अभि येईल का. यस, अभि येतोय. अन्सार बाद झाल्याच्या नंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय अभि. सामना अजून संपलेला नाहीये. 4थं षटक आहे, 7 षटकाचा एकूण हा सामना असणार आहे. इथे मात्र फैजलचं मात्र कौतुक केलं पाहिजे. एका बाजूने कृष्णा गवळी धावसंख्या उभारत असताना चांगली गोलंदाजी करतोय फैजल. आपण पाहिलं या अगोदरचा चेंडू अगदी ब्लॉक होल लेनचा चेंडू कृष्णा गवळीला टाकला होता. आता अभिने चांगला फटका खेळलाय. एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, दुसरी धाव सुद्धा मैदानात नाही. नकार दिलाय कृष्णाने, केवळ एकच धाव. आपण पाहतोय 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेल्या ते 50 धावा. अजूनही 18 चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 50 धावा धाव पलकावर लागल्या गेल्यात. 18 चेंडू मध्ये 22 धावांची गरज असणार आहे तुळजापूर संघाला जिंकण्यासाठी. कृष्णा गवळीचा जर विचार केला तर 34 धावावर फलंदाजी करतोय. मागच्या सामन्यात 48 धावाची नाबाद खेळी केली होती. तर गोलंदाजी मार्कवर आपण शाकिबला पाहतोय. 18 चेंडू आणि 22 धावांची गरज असताना गोलंदाजीची धुरा कर्णधाराने सोपवली शाकिब या गोलंदाजावर. बघूया शाकिब कसल्या प्रकारची गोलंदाजी करेल. स्ट्रायकर एंडला अभिला पाहतोय आपण. पहिला चेंडू फलंदाजापासून अधिकच दूर टाकलाय. पंचाचा इशारा वाईट. 51 धावा धावपलकामध्ये, एका धावेची भर. 51 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. इथे मात्र इंटेन्शन गोलंदाजाचा साफ दिसलंय. एक प्लॅन डोक्यामध्ये तयार करून आलेले हे गोलंदाज. यावेळेस फटका हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत का आला नाही, थोडस प्रश्नचिन्ह आहे. कारण धाव वाचवण्यापेक्षा विकेट फार महत्वाची असणार आहे या संघासाठी. असो, तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली. स्ट्रायकर एंडला पाठवलंय कृष्णा गवळीला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केले जाते, कारण कृष्णा गवळी ज्या प्रकारचे रिव्हर्स फटके खेळतोय, थर्ड मॅन ला एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय बाउंड्री लाईनवर. यावेळेस पा या दिमागाचा खेळ. क्षेत्ररक्षक त्या दिशेमधून काढलाय आणि त्याच क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरन चेंडू खेळून काढलाय सीमा पार चौकार.
तंत्रशुद्ध फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कृष्णा गवळी, जे की वैयक्तिक 38 धावावर फलंदाजी करतोय, त्यामध्ये 12 चेंडूचा सामना केलाय. यावेळेस अगोदरच बसला होता, क्षेत्ररक्षक होता, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरनं चेंडू जातोय सीमा पार चौकार. मध्ये अगदी स्टंपच्या मागे जाऊन फटका खेळलाय कृष्णा गवळीने. अगोदरच बसला, एक स्वतःसाठी एक जागा तयार केली, म्हणजे रूम क्रिएट केलाय आणि चेंडूला अगदी त्याच दिशेमध्ये पाठवले सीमा पार चौकार. म्हणजे डाऊन द लेग विचार केला तर जो मागचा पाय होता अगदी एष्ट्याच्या मागे होता फलंदाज कृष्णाचा. म्हणजे मोठ्या खेळाडूचं मोठं लक्षण आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा शाकिब धावतोय. यावेळेस मात्र भरपूर वेळ होता, भरपूर वेळ आणि चेंडू जातोय सीमा पार. म्हणजे कृष्णा गवळी एका भिंतीसारखा उभा आहे या सामन्यामध्ये. सुंदर फलंदाजी केली आणि 14 चेंडू मध्ये 48 धावावर फलंदाजी करतोय कृष्णा. नॉन स्ट्रायकरला अभिला पाहतोय आपण, ज्याने 2 चेंडूचा सामना करत 2 धावावर फलंदाजी करतोय. 66 धावा धावपलकावर लागल्या गेलेत. पुन्हा एकदा शाकिब कृष्णा गवळीसाठी क्षेत्ररक्षण निहाळताना कृष्णा आपण पाहतोय. पुढचा चेंडू, यावेळेस चांगला चेंडू, सुंदर चेंडू पडल्याच्या नंतर कमी उसळी घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. निर्धाव स्वरूपात 48 धावावर फलंदाजी करतोय. एकंदरीत जर धावसंख्येचा विचार केला तर टोटल जे पाहतोय आपण 66 धावा धावपलकावर लागल्या गेल्या तर 4 गडी बाद. पुढचा चेंडू, पंचाचा इशारा वाईड, म्हणजे अतिरिक्त 1 धाव. 67 धावा धावपलकावर लागल्या गेलेत. अजूनही माझ्यामध्ये 5 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी आणि वैयक्तिक विचार केला तर अर्धशतकासाठी 2 धावांची गरज असणार आहे, जे की 48 धावावर फलंदाजी करतोय कृष्णा. स्लोअर वन चेंडू आणि काय फटका मारलाय भावा. बिग 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 हिट षटका. कृष्णा गवळी सारखा मोठा फलंदाज एक षटकार मारल्याच्या नंतर अर्धशतक पूर्ण केल्याच्या नंतर मैदानाचे हात जोडतोय, कारण त्याला माहिती आहे की आपण या खेळपट्टीवर अर्धशतक झळकवलंय आणि अभिवादन करतोय, पाया पडतोय खेळपट्टीच्या. कृष्णा गवळी, वेल प्लेड कृष्णा, डिझर्व 50. आणि एक दुसरी महत्वाची गोष्टीमध्ये दोन्ही सामन्यामध्ये नॉट आउट आहे हा फलंदाज कृष्णा गवळी, म्हणजे एकही गोलंदाज त्याला अद्याप बाद करू शकलेला नाहीये. जाऊया पुढच्या सामन्याकडे. पुढचा सामना अतिशय महत्वाचा सामना होणार आहे, कारण कळमनुरी 2 हात करेल कंधार संघाशी. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाकडे यायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार, कळमनुरी संघ चांगली फाईट केली कळमनुरी संघाने या सामन्यामध्ये. चला, दोन्ही संघाचे कर्णधार देगलूर संघ, माफ करा, कळमनुरी संघ आणि कंधार संघ. आणि या विजयाच्या बरोबर क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय, तो म्हणजे सोहेल 11 तुळजापूर या संघाने. आता सामना होईल कंधार
वर्सेस कळमनुरी, महत्वाचा सामना आहे. मी विशाल भाऊ या सामन्याचा नाणेफेक करून घ्यायचे. कृष्णा गवळी याला विनंती आहे की आपण समालोचन कक्षाकडे यायचंय. कृष्णा गवळी समालोचन कक्षाकडे यायचंय. मी विशाल दादा कळमनुरी संघाच्या कर्णधार विनंती करतो की नाणेफेकीसाठी यायचंय. चला दोन्ही संघाचे कर्णधार वीरेन भाऊ यायचं आहे. आपण कृष्णा गवळी आपण समालोचन कक्षाकडे यायचंय. चला या सामन्याचं लाईव्ह नाणेफेक आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. अतिशय महत्वाचा सामना, डू ऑर डाय. अतिशय महत्वाचा सामना होणार आहे या दोन संघांमध्ये. कळमनुरी